नमस्कार मंडळी, घे माझ्या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज मी खुश आहे आणि तुम्ही खुश होणार आहात, कारण का आज मी आपला लाडका विषय, आपल्या आवडीचा विषय घेऊन आलोय, तो म्हणजे क्रिकेट. त्यासाठी मित्रांनो, आपण आज आपल्या स्टुडिओ प्रमुख पाहुणे म्हणून एक मोठे क्रिकेट तज्ञ बोलवले आहेत, ज्यांना आहे क्रिकेटचं ॲडिक्शन. ते देतात चांगलं प्रेडिक्शन आणि आपल्याला मिळतं सॅटिस्फॅक्शन. असेच आपल्या स्टुडिओ प्रमुख पाहुणे म्हणून चेंडू झेलेकर साहेब आलेले आहेत. तर आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि क्रिकेट बद्दल बरीच माहिती घेणार आहोत आणि त्याच पद्धतीने आपल्या वर्ल्ड कप बद्दल सुद्धा माहिती घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. 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 सर्वात प्रथम आमच्या प्रेक्षकांना सांगा की तुमचं चेंडू झेलेकर नाव हे कसं काय पडलं? मी 7वीत असताना एक नेहरू स्टेडियमवर सामना बघायला गेलो होतो आणि सचिन बॅटिंग करत होता. सगळे ओरडत होते सचिन सचिन असे ओरडत होते आणि सचिनने असा स्ट्रेट ड्राईव्ह मारला, म्हणजे हवेत. असा हवेत बॉल असताना मी प्रेक्षकांमध्ये बसलेलो, बॉल असं येत होता, सगळे ओरडायला लागले चेंडू झेल. आणि मी असं एका हातात असं कॅच पकडला होता, त्यामुळे माझं नाव पडलं चेंडू झेलेकर. नाही, इतिहास चांगलाच आहे तुमचा, पण एकंदरीत मला आता तुम्हाला म्हणजे विचारायचं आहे, म्हणजे हा माझा पर्सनल प्रश्न आहे की मी भरपूर वेळा साहेब तुम्हाला पाहिले, सगळेच पाहतात. माझा एक कार्यक्रम येतो, त्याचं नाव आहे चेंडू झेलेकर प्रस्तुत क्रिकेट वेडा. एक मिनिट थांबा, तो येतो त्याच्यात तुम्ही मला पाहिलं असेल. नाही, एक मिनिट तुम्ही तुमच्या नाही, 1 मिनिटाचा नसतो, 5 मिनिटाचा असतो. जे काय असेल तुम्ही तुमच्या शोची इथं मार्केटिंग करू नका, त्यासाठी तुम्हाला नाही बोलवलं. तुम्ही क्रिकेट तज्ञ आहात, त्यासाठी तुम्हाला इथं बोलवलेलं आहे. आणि माझं तिथं पण मी क्रिकेट बद्दलच ज्ञान झाडतो, कारण का क्रिकेट हा खेळण्याचा विषय नसून क्रिकेट हा बोलण्याचा विषय. बरोबर आहे. पण मला एक तुम्ही सांगा की ही जे तुम्ही आता जो काही टी शर्ट वगैरे घातलाय, टी शर्ट नाही, ही जर्सी. टी शर्ट नका म्हणू, मी माफी मागतो. ही जी काही तुम्ही जर्सी घातली हो. आहे, ही जर्सी मी भरपूर कार्यक्रमामध्ये किंवा 2-3 वेळा मी रस्त्यावर पण तुम्हाला रस्त्यावर नाही, मैदानावर बघितलं असेल फेऱ्या मारताना PYCच्या. रस्त्यावर मी कधी ही जर्सी घालून फिरत नाही. XYZ तुम्हाला मी पाहिले, फक्त याच जर्सी मध्ये मी तुम्हाला शक्यतो जास्त वेळा बघतो. तर नक्की काय आहे, जर रहस्य काय आहे? या जर्सी मागे पण एक मोठा इतिहास आहे. मी तुम्हाला इतिहास असेल तर आपल्या टायमिंगचं बंधन आहे. नाही, क्रिकेट म्हणलं की इतिहास येणारच, थांबू नका. क्रिकेट म्हणलं की इतिहास येणारच, कारण का क्रिकेट हा भौगोलिक खेळ आहे, त्यामुळे त्याच्यात इतिहास हा येणारच. आता या जर्सी बद्दलचा तुम्हाला मी इतिहास सांगतो की मला ही जर्सी महेंद्र सिंग. एक मिनिट थांबा. काय झालं? काय आहे बघा, डोक्याचे 3 टप्पे असतात, तिसऱ्या टप्प्यावर जाऊन सटकू नका माझं. अच्छा. म्हणजे क्रिकेटचा विषय चाललाय म्हणून लगेच तुम्ही टप्पे घेतले. 1 टप्पे आउट आम्ही गल्लीत खेळायचो लहानपणी. म्हणलं ना की क्रिकेट हा खेळण्याचा विषय नसून क्रिकेट हा बोलण्याचा विषय आहे. एक बोलण्यात रेफरन्सेस येतातच हो क्रिकेट. 1 मिनिट, हा पीजेचा चॅनल नाहीये, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि हे बघा, ह्याच्या अगोदर तुम्ही सचिनचं उदाहरण दिलं मला, बरोबर ना? मग ते मी मान्य केलं. हे महेंद्र सिंग धोनीने तुम्हाला जर्सी दिली का? कोणी? महेंद्र सिंग धोनीने जर्सी दिली? मी कधी म्हटलं काय संबंध? मी कधी म्हटलं महेंद्र सिंग धोनीने मला ही जर्सी दिली? तुम्ही म्हणलात ना महेंद्र सिंग आणि धोनी म्हणलात असताना. महेंद्र सिंग धोनी नाही, महेंद्र सिंग जॉनीनी मला ही जर्सी दिलेली आहे. महेंद्र सिंग धोनीचा आणि माझा काही संबंध अजूनही आलेला नाहीये. आपण ठीक आहे, तो महेंद्र जॉनी कोण आहे? अहो मी त्याचाही इतिहास आहे. म्हणलं ना, क्रिकेट म्हणल्यावर इतिहास येणारच. जर्सी जरी असली तरी इतिहास येतोच, कारण का क्रिकेट हा खेळण्याचा विषय नसून क्रिकेट हा बोलण्याचा विषय आहे. 10वीत मी ग्रेस मार्क्सनी पास झाल्यावर महेंद्र सिंग जॉनी जो आहे तो आमच्या इथं खाली जर्सी बनवतो, पोरांच्या चौकातल्या दहीहंडीच्या. मी ग्रेस मार्क्सनी पास झाल्यावर त्यांनी मला ही जर्सी बक्षीस म्हणून दिली, भारतीय संघाची. ग्रेस पास झाला म्हणून त्यांनी हो जर्सी? हो, मला अगदी आठवतंय. मी प्रश्नांकडे डायरेक्ट वळतो. अच्छा, फोन सर, इथं फोन रेकॉर्डिंग. हॅलो. हा रोहित, हे बघ, वर्ल्ड कप जर जिंकायचा असेल तर वर्ल्ड कप फायनल मध्ये जो कोणी संघ येईल त्याला तुला हरवावं लागेल, तेव्हाच तू वर्ल्ड कप जिंकशील. हो, हेच प्रेडिक्शन. येस, ओके. हो, नंतर बोलू. हा सर, एक तर इथं फोन अलाउड नाहीये. परत व्हिडिओ कॉल आला. सर, इथं अलाउड. हाय युजवेंद्र चाहल. अरे आता मी व्हिडिओ करतोय, त्यामुळे व्हिडिओ कॉलवर आपण नंतर बोलू. हा व्हिडिओ करतोय मी, व्हिडिओ. हा युजवेंद्र, तुम्ही आता ऐका माझं. सगळे जमले होते. एक मिनिट, इथे एक तर रेकॉर्डिंग चालू आहे, इथं फोन अलाउड नाहीये. मला माहिती आहे इथं रेकॉर्डिंग चालू आहे. मी माझा स्वतःचा शो करतो, चेंडू झेलेकर प्रस्तुत क्रिकेट वेडा, जो आता चालू होईल वर्ल्ड कपच्या आधी. तुम्ही तुमच्या चॅनलची इथं मार्केटिंग करू नका. चॅनलची नाही, प्रोग्रामची. जे काय असेल ते इथं आम्ही कट करून टाकणार आहे. कटिंगचं चॅनल आहे माझं आणि ते माझ्या हातात आहे. तुम्ही त्याची मार्केटिंग करू नका. आणि दुसरा विषय, तुम्ही ते रोहित शर्माला काय प्रेडिक्शन देताय हो? खरे नाही, 1 मिनिट, काय खरंय? तुम्ही काय सांगताय त्याला की बाबा वर्ल्ड कप जो हरल
बरोबर, तो त्याला वर्ल्ड कप नाही समोरचा मिळणार. जिंकेल. हा. आणि जो जिंकल त्याला हे जगाला माहिती, एक हरणार एक जिंकणार, जो जिंकणार तो वर्ल्ड कप घेऊन जाणार. हा, मग? मग तुम्ही हे प्रेडिक्शन नेमकं देताय कुठलं हेच वेगळं? प्रेडिक्शन आहे वेगळं. मी कधी म्हणलं मी वेगळं प्रेडिक्शन देतो? मी म्हणलं मी अचूक प्रेडिक्शन देतो, त्यामुळे मी एक क्रिकेट क्षेत्रात फेमस आहे, प्रसिद्ध आहे अचूक प्रेडिक्शन साठी. मागच्या वेळेस मी म्हणलेलं की जो संघ जास्ती धावा करेल तो ही मॅच जिंकलो आपण. मी असंही म्हणलं होतं की ब्ल्यू जर्सीवाला संघ एशिया कप जिंकला श्रीलंका. चुकलं कुठं काय? माझं प्रेडिक्शन चुकलं कुठं? म्हणजे अचूक. नाही काय आहे, मला भरपूर त्रास होतोय आणि माझा हात सळसळ सळसळ करतोय. अच्छा, नाही म्हणजे तुमची याची चुकी नाहीये. या प्रोडक्शन मध्ये जो प्रमुख पाहुणे घेऊन येतो ना, त्याला आता मी हा शो झाल्यावर दाखवतो काय असतं ते. नाही दाखवू नका, बोला. क्रिकेट हा खेळण्याचा विषय नसून बोलण्याचा विषय. तुम्ही बाकी काही करू नका, तुम्ही विषय बोला क्रिकेट बद्दल. नाही तुम्ही थांबा आता. ते तीनदा मला प्रश्नांकडे वळतो मी. मला सांगा, भारतीय संघ हा. वर्ल्ड कप मध्ये कुठपर्यंत पोहोचेल? माझ्या प्रेडिक्शन्स नुसार भारतीय संघ या वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलियापर्यंत नक्की पोहोचेल. तो ऑलरेडी ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचलाय. मग? वर्ल्ड कप तिथे. मी काय चुकीचं बोललो? काय बोलताय म्हणजे? जे खरं आहे ते बोललो, प्रेडिक्शन दिलं, अचूक प्रेडिक्शन दिलं. मी चुकीचं काय बोललो? बरं ठीक आहे काय हरकत नाहीये. मी माझ्या पुढच्या प्रश्नाकडे वळतो. हा. आपल्या भारतीय संघामध्ये भरपूर बॅट्समन झालेले आहेत माहितीये. आणि भरपूर लोकांना ओपनिंग करण्याची अपेक्षा असते बॅट्समन हो. लोकांना. पण तुम्हाला काय वाटतं की आपल्या भारतीय संघामध्ये कोण ओपनिंग? माझ्या प्रेडिक्शन्स नुसार वर्ल्ड कप मध्ये ओपनर्सच ओपनिंग करतील. हा सगळा फालतूपणा चाललेला आहे. मला सांगा, नाव सांगा कोण कोण ओपनिंग करल? फालतूपणा काय? मला वाटतं रवी शास्त्री संघाच्या आजूबाजूला नसल्यामुळे ही जबाबदारी हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत नक्की घेतील. किती वेळ चालणार आहे हे? चालणार किती वेळ? अहो बोला ना, क्रिकेट हा बोलण्याचा विषय, खेळण्याचा नसून बोलण्याचा विषय. चालणार काय? किती पण चालू शकतो आपण. मी माझ्या पुढच्या प्रश्नाकडे वळतो. हो हो. हा. जसप्रीत बुमराह इंजुरीमुळे आपल्याला वर्ल्ड कप मध्ये दिसणार नाही आहे. त्यांनी सांगावर किती फरक पडेल? माझ्या प्रेडिक्शन्स नुसार जसप्रीत बुमराह आपल्याला इंजुरीमधनं बाहेर येऊन खेळताना दिसू शकतो. एक मिनिट, ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. पहिल्यांदा आपल्याच चॅनलवर आहे की जसप्रीत बुमराह हे वर्ल्ड कप खेळणार आहेत. मी आनंदी झालेलो आहे. नाही, जसप्रीत बुमराह हा इंजुरीमधनं बाहेर येऊन आपल्याला IPL लवकरच खेळताना दिसू शकतो. वर्ल्ड कप नाही. काय होते, तुम्ही फार पुढचं बोलताय. तुमचं आगाऊ बोलणं जास्त होते. आपण वर्ल्ड कप पुढे आगाव नाही, वर्ल्ड कप पुरतं नाही. तुम्ही काय म्हटलं, वेगळं प्रेडिक्शन देत नाही. वर्ल्ड कप मध्ये तो खेळताना दिसणार नाही, अख्ख्या जगाने सांगितलं. मी काय सांगितलं, IPL मध्ये दिसणार. आशेचा किरण मी दिला सगळ्यांना. नाही कारण का क्रिकेट हा खेळण्याचा विषय नसून क्रिकेट हा बोलण्याचा विषय आहे. नाही काय होते, तुम्ही फार आगाऊ बोलताय. मी माझ्या शेवटच्या प्रश्नाकडे वळतो आता. शेवट नको मला, कारण का क्रिकेट हा खेळण्याचा विषय नसून बोलण्याचा आहे. शेवट नका आणू. येत्या 23 तारखेला भारत पाकिस्तान मॅच आहे दुपारी 1:30 वाजता. नाही काय होतं सर, प्रश्न तुम्हीच विचारता, उत्तर तुम्हीच देताय. नाही मग त्यापेक्षा तुम्ही रेकॉर्डिंग करा ना. नाही चिडू नका. घ्या प्रश्न घ्या. भारत पाकिस्तान बद्दल काय विचारायचंय उत्तर देतो. नाही क्रिकेट हा खेळण्याचा विषय, मला पण बोलण्याचा नाही बोला ना, सगळ्यांनी बोला. ठीक क्रिकेट हा आहे. खेळण्याचा विषय नसून बोलण्याचाच विषय. बोला. हा ठीक आहे. आता ऐका सर तुम्ही, हा. की भारत पाकिस्तानची मॅच आहे येत्या हो. आपल्या 23 तारखेला. हो. तर तुम्हाला काय वाटतं, दोन्ही देशांमध्ये काय एक्साइटमेंट असेल लोकांची, किंवा काय प्रभाव काय असेल? मला वाटते दोन्ही देशांमध्ये त्या दिवशी बॉम्ब फुटतील. काय म्हणजे काय? भारतीय संघ जर जिंकला तर दिवाळी म्हणून बॉम्ब फुटणार हो, धडाम धुडूम. अर्थातच. आणि जर पाकिस्तान संघ हारला तर तिथं बॉम्ब फुटतातच. नाही एक मिनिट. हेच माझं प्रेडिक्शन. नाही एक मिनिट, तुम्ही हा. ते राजकारणामध्ये जाऊ नका. इथं आपलं त्याच्यात वर्ल्ड कप राजकारण- पुरतं. नाही वर्ल्ड कप पुरतच चाललंय. हे वर्ल्ड कप पुरतच सांगतोय. वर्ल्ड कपच्या दिवशीच होणार. आणि राजकारणात जाऊ नका म्हणजे. आणि क्रिकेटमध्ये पण राजकारण आहेच की. काय राजकारण आहे? अहो भारतीय संघाचा एक खेळाडू भारतीय संघाच्या आधी ऑस्ट्रेलियाला जाऊन पोहोचला, पण त्याला संघात स्थान मिळालेलं नाहीये. 15 मध्ये पण मिळालेलं नाहीये. नाही कोण आहे खेळाडू असा? उर्वशी रावतेला कुठं मिळालं तिला संघात स्थान? नाही हे राजकारण नाही तर काय. उर्वशी रावतेला सारखा हर उन्नरी खेळाडू ऑस्ट्रेलियामध्ये आधी जाऊन पोहोचतो, त्या पिचेसवर प्रॅक्टिस करतो, त्या वातावरणात प्रॅक्टिस करतो, पण त्याला संघात स्थान मिळत नाही. कारण का तिथे ऋषभ पंतचा नजर हटेल आणि त्याची नजर दुसऱ्या कुठल्या तरी. तसलं काय विषय तर घेऊ नका तुम्ही. नाही क्रिकेट हा खेळण्याचा विषय नसून बोलण्याचा विषय, म्हणून मी सगळे विषय एकदाच बोलून टाकतोय क्रिकेट. आणि ती उर्वशी रोतेला जी आहे तिथे लिंक चेंज करू नका. ती एक महिला आहे आणि पुरुषांना क्रिकेट खेळावी लागते. तुम्ही कुठेही नाही मग का नाही खेळू शकत महिला क्रिकेट? कारण महिलांचं ऑलरेडी क्रिकेट चालू नाही, पण ती या संघात पण सहभाग घेऊ शकते. एवढी ती हरहुन्नरी आहे. मला हे उर्वशी रावतेला संघात नसेल तर मी बघणार नाही क्रिकेट. उर्वशी रावतेला संघात पाहिजे. उर्वशी रावतेलाचेच. आणि मला पहिल्यांदा हे सांगा, या प्रोडक्शन मधनं कोण माणसं प्रमुख पाहुणे घेऊन येतात ते मला सांगा. नाही मग हे राजकारण नाही तर काय आहे? म्हणजे मी सगळ्या पैलूंवर बोलतोय. क्रिकेट हा खेळण्याचा विषय नसून बोलण्याचा विषय. सगळ्या विषयांवर बोलतोय. रेकॉर्डिंग बंद झालेली आहे सर. रेकॉर्डिंग बंद झालेली आहे.